नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्युनियर्स पॉडकास्ट सिरीजचा आजचा हा तिसरा एपिसोड. मागच्या दोन्ही एपिसोडला तुम्ही सर्वांनी फार भरभरून प्रतिसाद दिलात आणि खूप जणांच्या छान छान प्रतिक्रिया आल्या. काही जणांना वाटलं होतं की आणखीनही यामध्ये थोडंसं वाचन छान करून घेता येईल का, तर झालाही असता तसा प्रयत्न. फक्त बऱ्याच वेळेला मुलांचा जो रॉ आवाज आपण म्हणतो, की जे नैसर्गिकपणे आणि निरागसपणे त्यांचं जसं वाचन आहे तेच ठेवावं असा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न होता. त्यामुळे त्यात आम्ही फारसे बदल न करता आम्ही ते तसेच पॉडकास्टमध्ये वापरलेले आहेत. आणि तरीही त्यात बाकी ज्या काही किरकोळ अशा सुधारणा वाटतील त्या यापुढील एपिसोडमध्ये नक्कीच आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा हा आपला तिसरा एपिसोड. आजच्या कथेचं म्हणजे थोडक्यात एक नुकताच आलेला एक अनुभव होता, जिथे मी एका लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो, मी आणि अनुष्का दोघे. आणि त्या रिसेप्शनवरून येताना कार्यालयाच्या बाहेर येत असताना जो अनुभव आला त्याचं जे वर्णन मी केलं होतं, तो संस्कार नावाचा एक लेख आज आपला प्रदर्शित होत आहे. आपली एक खूप छोटीशी मैत्रीण आहे स्वरा, तिने हा लेख अभिवाचन तिचं आहे आणि ती खूप छोटी आहे. तिला हा लेख तिने खूप छान वाचला आहे. अतिशय गोड आवाज आहे तिचा आणि ती एक खूप चांगली ॲक्ट्रेस पण आहे. तिने एका आता शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. अतिशय डोळ्यात पाणी येण्यासारखा तो शॉर्ट फिल्ममध्ये तिने केलेला अभिनय होता आणि तिचं आपण नक्कीच आज कौतुक करूया. तर आजचा हा लेख संस्कार नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवा. थँक्यू. संस्कार, लेखक अमित बिडवे, अभिवाचक स्वरा कन्हेरकर. आज एक रिसेप्शनाला गेलो होतो. अनुष्का आणि मी हॉल बाहेर आलो. साधारण 200 मीटर बाहेर पडायला मेन गेट. पेवर ब्लॉक्स बसवलेला रोड आधी चढ पुढे उतार. सुरुवातीच्या चढाला एक वयस्कर आजीबाई कठडा धरून चढत होत्या. दुसऱ्या हातात आधाराला काठी. तो कठडा संपला. मी मागून पाहत होतो. आता त्यांना तो चढ चढून जायला अवघड होणार होतं. काय वाटलं कोणास ठाऊक. मी पटकन पुढे गेलो आणि त्यांना म्हटलं, द्या हात. त्या माझ्याकडे पाहिलं आणि एकदम तुटकपणे नाही नको असं म्हणाल्या आणि थांबून त्या चढाकडे पाहत राहिल्या. मी वर उचललेला हात परत पुढे केला. एक मोठा श्वास घेत त्यांनी माझ्याकडे पाहून त्यांचा हात माझ्या हातात दिला. आम्ही चालायला लागलो. पाठोपाठ अनुष्का, कोण तुम्ही? त्यांनी विचारलं. मी सांगितलं. अरे वा, हाडांचे डॉक्टर. मला पार्किन्सनिझम पण आहे. आलं ते लक्षात माझ्या. त्यांचा थरथरणारा हात हातात घेतला तेव्हाच लक्षात आलं होतं. काय आहे ना, आजकाल कोणी असं उगाच येत नाही हो मदतीला. म्हणून तुम्ही विचारलं तर मला विश्वास बसला नाही. मग नको म्हणाले. त्या वरून म्हणाल्या. ठीक आहे की मी म्हणालो. आता गेटपाशी रिक्षा मिळाली की झालं. खूप लांब जायचं आहे ना. एकटीच, त्या म्हणाल्या. आम्ही हळूहळू आलो गेटजवळ. माझी बाईक आत कार्यालयाच्या पार्किंगमध्येच होती. मी त्यांना म्हणालो, थांबा तुम्ही. मी आलो माझी मोटरसायकल घेऊन. अनुष्काला कॉल आला म्हणून ती गेटच्या बाजूला फोनवर बोलत थांबली. मी आत गेलो, बाईक शोधली आणि निघालो. गेट जवळ आलो तर अनुष्का या आजींना त्यांच्या मोबाईलवर मधून उबरवर रिक्षा मिळवून द्यायला मदत करत होती. ते पाहून मला छान वाटलं. बराच वेळ झाला शेवटी
कशी तरी एक रिक्षा यायला तयार झाली. आम्ही निघालो. त्यांनी परत माझा हात हातात धरला आणि मला म्हणाल्या, तुम्हाला आभारी आहे असं खरं तर म्हणायला हवं, पण नाही म्हणणार. राहू दे असंच. न बोलता काही. त्यांचा स्वर कातार झाला. मी त्यांच्या हातावर थापटले आणि हसलो. अनुष्का माझ्या मागे बसली. आम्ही निघालो. अचानक अनुष्का पुढे सरकली आणि मला एकदम बिलगून बसली. खांद्यावर हनुवटी ठेवून तिचा श्वास कानाशी लागत होता. काय झालं ग अचानक? मी विचारलं. तिने काही नाही असं म्हणून माझ्या गालावर पप्पी दिली. मी समजून हसलो. आपल्या कृतीतून मुले शिकतात असतात. त्यालाच संस्कार म्हणतात बहुधा.